नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी अशी भाकरी आणि त्यामध्ये भिजवलेले मूग, ज्वारी आणि नाचणीचा वापर केलेला आहे. ज्यामुळे ही भाकर फायबर आणि प्रोटीनने भरपूर आहे. जरी तुम्ही डाएटवर असाल तरी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ही भाकरी बनवण्यासाठी अगोदर भिजवलेले मूग टाकले आहेत मिक्सरच्या भांड्यात. नंतर कोथिंबीर देठासहित मिरची टाकली आहे, कढीपत्ता, अद्रक थोडंसं 1 इंच आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. तर ह्याचे कमीत कमी पाणी वापरून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. ह्या पद्धतीने बारीकाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेत आहोत आता ही मुगाची पेस्ट. कमीत कमी पाणी वापरून आपण ही पेस्ट बनवून घेतली आहे. यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकूया, एकदम बारीक कट केलेला आहे. यामध्ये टाकूया आता आपण 1 टोमॅटो टाकला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. वजन कमी करण्यासाठी आपण जेवढ्या भाज्या घेऊ तेवढ्या कमीच आहेत. यामध्ये धना पावडर टाकली आहे, जिरा पावडर टाकली आहे अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, तीळ 1 चमचा, चिली फ्लेक्स टाकले आहेत थोडेसे, हळद थोडीशी आणि यामध्ये दहीसुद्धा टाकणार आहोत आपण. तीळ टाकले आहेत. ह्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार मसाले टाकू शकता. लिंबू पिळून घेतला आहे. ज्वारीचे पीठ घ्यायचे. यामध्ये ज्वारीचे पीठ आता मी थोडं थोडं करून जितपत आपलं हे पीठ सैलसर घट्ट होईल तोपर्यंत आपण, सैलसर आहे अगोदर हे मिश्रण, त्यामुळं घट्ट होईपर्यंत नाचणीचे आणि ज्वारीचे पीठ टाकून घेतले आहे. 3 चमचे ज्वारीचे पीठ टाकले की मी 1 चमचा नाचणीचं पीठ टाकलं आहे. ह्या पद्धतीने तर 1 वाटी ज्वारीचे पीठ लागलं आणि पाव वाटी असं मी नाचणीचं पीठ वापरलं आहे. यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया, याचा गोळा बनवून घेऊया. ह्या पद्धतीने सैलसर गोळा बनवून घ्यायचा, कारण आपल्याला भाकरी थापायची आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट थापायचे असेल तर जास्त तुम्ही पीठ टाकून घट्ट असा गोळा बनवून घेऊ शकता. मला लागेल एवढे मी नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नाचणीचं जास्त किंवा ज्वारीचं कमी किंवा ज्वारीचं जास्त नाचणीचं कमी असं पीठ वापरू शकता. यामध्ये मसालेसुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. तर आता यामध्ये दही टाकून घेऊया 1 चमच्यावर असं, आणि थोडंसं सैलसर हे मिश्रण झालं आहे. प्रोटीनयुक्त आहे. ही भाकरी सकाळी खाल्ली ना दिवसभर भूक लागत नाही. पोटभरीची ही भाकरी आहे. यामध्ये फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. तर थालीपीठसाठी आपण जसं कापड घेतो ओलं करून, थालीपीठला जसं कापड घेतो ओलं करून, त्याच पद्धतीने ओलं करून हे कापड घेतलं आहे. एक गोळा करून घेतला आहे भाकरी थापण्यासाठी. तर थोडंसं पाणी शिंपडायचं फडक्यावर किंवा कापडावर आणि ओली बोटं करून पाण्यात बुडवून ह्या पद्धतीने असं थापून घ्यायचं. म्हणजे हे पीठ पण सरकलं जातं आणि ह्या पद्धतीने थापून घ्यायची. ही भाकरी खूपच प्रोटीनयुक्त आहे, फायबरने भरपूर आहे. फायबर भरपूर प्रमाणात असते. आणि हे थालीपीठ जसं थापतो त्या पद्धतीने थापून घेतलं आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने आपण तव्यावर सुद्धा टाकूया. तेल किंवा तूप लावून ही भाकरी खरपूस अशी भाजून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता. अजून एकदा ही भाकरी मी थापून दाखवते तुम्हाला. एक गोळा घेऊन पाण्यात बोटं बुडवायची आणि सेम त्याच पद्धतीने ही भाकरी आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायची. जाड किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही भाकरी थापून घेऊ शकता. मी मध्यम अशी भाकरी थापून घेतली आहे. तुम्हाला जर पातळ थापायची असेल तर तुम्ही पातळ थापू शकता. ह्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. डाएटसाठी तूप खूप महत्त्वाचं असतं. ही भाकरी थालीपीठ सारखीच आपण थापून घेतली आहे आणि त्याच पद्धतीने खरपूस अशी भाजून घेतली आहे. ही भाकरीची रेसिपी मी अजून एक शेअर केलेली आहे पालक टाकून, तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि ह्या पद्धतीने अजून एक आपण भाकरी भाजून घेत आहोत. मध्यम आचेवरच भाजून घ्यायची, मध्यम ते मोठ्या आचेवर. आणि जर तुम्हाला वाटत असेल आतपर्यंत छान भाजावं ही भाकरी, तर तुम्ही ह्या पद्धतीने काट्याच्या चमच्याने ह्या भाकरीला थोडंसं होल पाडू शकता. तूप लावून घेतलं आहे. छान अशी आपली ही भाकरी भाजून घेतली आहे. यासोबत आपण दही सर्व करू शकतो किंवा ठेचा किंवा भेंडी असं तुमच्या आवडीप्रमाणे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ही अशा पद्धतीने बनवलेली भाकरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहे. सर्वांना ही भाकरी आवडेलसुद्धा. ही भाकरी अशीच जरी खाल्ली ना तरीसुद्धा चविष्ट लागते. नक्की ट्राय